नमस्कार, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत बाप्पांच्या आवडीचे बेसन मोदक। मुख्य म्हणजे घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी वेळेत हे बेसन मोदक होतात। चला तर मग सोप्या पद्धतीने बाप्पांच्या आवडीचे बेसन मोदक करूया। सर्वात आधी गॅस ऑन करून गॅसची मीडियम फ्लेम ठेवू। अर्धा कप तूप पॅन मध्ये घालून मेल्ट होऊ देऊ। तूप मेल्ट झालेले आहे। या तुपात 1.5 कप बेसन घालू। बेसन तुपात मिक्स करून बेसन ब्राऊन होऊ देऊ। बेसन तुपात भाजून ब्राऊन झालेले आहे आणि बेसनाचा कलरही छान आलेला आहे। आता या भाजलेल्या बेसनात अर्धा कप साखर घालू। 1 कप दूध घालू। अर्धा कप दुधावरची साय आणि थोडी वेलची पूड घालू। आणि जोपर्यंत मोदकाच्या मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत कंटिन्यू मिश्रणात चम्मच फिरवत राहू। हे बघा, मिश्रणाचा छान गोळा झालेला आहे। आता गॅस ऑफ करू। आता एका प्लेट मध्ये मोदकाचं मिश्रण काढून थंड होऊ देऊ। आता मोदकाचं मिश्रण थंड होतपर्यंत स्टफिंग भरण्यासाठी मोदकामध्ये पाव कप काजू घेतलेले आहे, हे पॅन मध्ये घालते। पाव कप बदाम, पाव कप पिस्ता, पाव कप डेसिकेटेड खोबरकीस, छोट्या चम्मचने 2 चम्मच मिल्क पावडर आणि अर्धा कप दूध। हे सर्व मोदकातलं मिश्रण एकजीव करून घेऊ। आता गॅस ऑन करायची आणि गॅसची मीडियम फ्लेम करून मिश्रणाचा घट्ट गोळा करून घेऊ। आता स्टफिंगचा छान गोळा झालेला आहे। आता गॅस ऑफ करू। आता मोदकातलं स्टफिंग प्लेट मध्ये काढून घेऊ। साच्याला थोडे तूप लावून घेऊ। साच्याच्या दोन्ही भागावर पिस्ता ठेवू आणि मोदकाचं मिश्रण साच्याच्या एका भागावर ठेवू आणि हे प्रेस करून घेऊ। साच्याला मध्यभागी क्रंच करू आणि या क्रंच मध्ये स्टफिंग भरू। या स्टफिंग वर थोडं मोदकाचं मिश्रण ठेवू आणि साचा बंद करू। साच्याच्या भोवतालचे मिश्रण काढून घेऊ आणि साच्याचा खालचा भाग प्रेस करू आणि साचा ओपन करू। हे बघा, हा झाला आपला मोदक आणि हा मोदक प्लेट मध्ये ठेवू। बाकीचे असेच मोदक करून घेऊ। हे झालेले आहे आपले बेसन मोदक। या मोदकाची विशेषता म्हणजे हे मोदक खूप झटपट होते आणि खायला पण टेस्टी होते आणि बाप्पांना पण आवडते। असेच मोदक तुम्ही माझ्या व्हिडिओ प्रमाणे करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया।